13 होते ते त्यापैकी 2 वेकंट आहेत. 11 लोकांची ट्रस्टीची बॉडी आहे. त्याच्यानंतर मी जास्त नंतर बोलेल, आकडेवारीबद्दल सुरुवात करणार नाही. परंतु या काही दिवसामध्ये तात्काळ येण्याचं कारण आणि आकडेवारीनंतर सांगेल मी त्याचं कारण एकच की वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली आहे की एका नामांकित महाविद्यालयामध्ये एका प्राध्यापिकावरती अन्याय झाला आणि त्याच जी संस्था चालवते त्या संस्थेच्या अध्यक्षाच्या PAनेही हा अन्याय केलेला आहे. बरोबर आहे. त्या पीडितेने तक्रार केलेली आहे. शरीरसुखाची मागणी केली म्हणून तिने तक्रार केलेली आहे. ती आमच्याच कॉलेजची प्राध्यापिका आहे आणि जो तो व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष आदरणीय आमचे भंते त्यांच्या PA यांच्या विरुद्ध ती कंप्लेंट आहे. त्यानंतर बातम्या आल्या आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे अशी की आमचे आदरणीय अध्यक्ष भंते यांनी उरलेल्या ट्रस्टींना बोलवायला पाहिजे होतं, 11 ट्रस्टींना, पण त्या ट्रस्टीला न बोलावता त्या पीडित महिलेवरती तुला सस्पेन्शन का करण्यात नाही यावं अशा प्रकारचं पत्र सहीने प्राचार्याच्या ईमेलवरती पाठवलं आणि ते त्यांनी त्या पीडित महिलेला दिलं. भंते आदरणीय आहेत. भंते आम्हाला अनेक वर्षापासून त्रास देत आहेत, परंतु समाजामध्ये आम्हाला आमची प्रतिमा खराब करायची नाही, कारण की लोक म्हणतील की बाबा भंतेला काढलं. पण भंतेजी आपण वारंवार चुकीच्या मार्गाने जात आहात. आज एका प्राध्यापिकाचा म्हणजे ज्या संस्थेचे तुम्ही अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षाचे जे काही प्राध्यापक त्या संस्थेमध्ये जे काही प्राध्यापक असतील, विद्यार्थी असतील, कर्मचारी असतील, त्याचे तुम्ही पालक आहात. तुम्ही पहिले सहनिशा करायला पाहिजे होती. आणि आपलं काम नाही आहे की त्या पीडितवरती जो अन्याय झाला तो खरा की खोरा तर पोलीस करत बसेल ना. आपल्याला संरक्षण देण्याचं काम होतं. त्याच्यामुळे मी तर पत्र लिहिलंच आहे त्यांना. त्याच्यामध्ये एक पत्र आहे 18 ऑगस्टला की तुम्ही जे केलं ते चुकीचं आहे. आणि आजही आम्ही 11 पैकी 8 लोकांच्या सह्या आहेत. एक सही बाकी आहे, ती आता थोड्या वेळात येत आहे. 11 पैकी 8 लोकांनी सह्या केलेल्या आहेत की भंतेजी तुम्ही जे केलेलं आहे ते चुकीचं आहे. तुम्ही त्या पीडितेवरती अन्याय झाला तर तिला तुम्ही त्याचं पाठीराखण करायला पाहिजे होतं. तिला सस्पेन्शन करण्याची भीती तिला दाखवणं योग्य नव्हतं. हे सुरुवातीला मला इथे सांगायचं आहे. आजसुद्धा मग मी काय केलं, आज तात्काळ मी आलो आणि आपला प्राध्यापक, कर्मचारी, शिक्षकगण, शिक्षक बाकीचे कर्मचारी सगळे पिऊनपासून सगळे यांच्याशी चर्चा करावं याच्यासाठी मी आलो. प्राचार्यांनी मी पत्र दिलं आणि ते पत्र सगळ्या हेड ऑफ डिपार्टमेंट्सला देण्यासाठी मी प्राचार्यांनी सांगितलं. प्राचार्यांनी सांगितलं की आमचे अध्यक्ष भंते ससेसुराई यांनी हे पत्र सगळ्या ठिकाणी पाठवण्यास मनाई केली, किंबहुना त्यांची सही असेल तरच मी पाठवेल. त्यामुळे ज्या हॉलमध्ये मी गेलो तिथे कोणीही नव्हतं, पण जसे मी खाली आलो झुंडाचे झुंड माझ्याकडे आले. साहेब आमच्यावरती अन्याय होत आहे, साहेब आमच्यावरती अत्याचार होत आहे. ही झाली एक पीडित. 2 वर्षापूर्वी अजून एक दुसऱ्या पीडितांनी FIR केली आमच्याच कॉलेजची. म्हणजे याच 2 वरती मुंडे आणि अरुण जोझफ, त्याच्यामध्ये फक्त अरुण जोझफ आहे. तर त्याला काढण्याच्या ऐवजी आज तो संस्थेत आहे. त्या पीडितांनी मला नंतर सांगितलं की तुम्ही त्याच वेळेस जर आमच्याकडे लक्ष दिलं असतं तेव्हा मी FIR केला होता तर आज कदाचित हा प्रकार घडला नसता. सांगण्याचा अर्थ की दहशतीचं वातावरण आहे. पण आदरणीय भंतेजींना मी हे सांगू इच्छितो की असं दहशतीचं वातावरण निर्माण करणं बरोबर नाही आहे. आज तुम्ही भंतेजी आहेत, तुम्ही धर्मगुरू आहेत, तुम्ही आधारस्थानी आहात. 11 पैकी 8 लोक तुमच्या विरुद्ध आहेत. तुम्हाला एका सेकंडमध्ये आम्ही काढू शकतो, पण आम्ही काढत नाही, कारण की
तुमच्या धर्मगुरूचा जो मान आहे तो मान आम्हाला ठेवायचा आहे आणि एका धर्मगुरूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या अध्यक्षपदावरून काढलं असा प्रकारचा संदेश आम्ही 2 वर्षापासून टाळत आहोत. 2 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून 2 वर्षापासून ते चेकवरती त्यांनी एकच सही ठेवली, त्यांचीच सही ठेवली. मी अफिडेविट देतो की आमची कोणाची या ट्रस्टीची एकाही चेकवरती या 2 वर्षामध्ये सही नाही आहे. आम्हाला त्याचं दुःख नाही आहे, परंतु भंतेजी धर्मगुरू तुम्ही जे चेक लिहिता ते चेक तुम्हाला वाचता येतात काय? त्याचा आकडा तुम्हाला वाचता येतात काय? मग इथे कुठेतरी पारदर्शकतेला इजा पोचत आहे. तेव्हा आज आपल्या सगळ्या पत्रकारांना आणि समाजाला की मी विनंती करतो की आज आम्हाला तुमची मदत लागत आहे. मदत या अर्थाने लागत आहे की एकीकडे आड एकीकडे वीर. आज धर्मगुरू हे बिलकुल बेशिस्तेने वागत आहे आणि दुसरीकडे धर्मगुरूला काढण्याची आमच्यामध्ये आकडेवारी जरी असली तरी सध्या धाडस होत नाही आहे. तेव्हा अशा कचाट्यात आम्ही सापडलेलो आहोत, अडकित्यात आम्ही सापडलेलो आहे. तेव्हा पत्रकार बंधूंची आणि समाजाची आम्हाला यावेळेस मदत हवी आहे. कसल्या प्रकारची की भंतेला समाजाने सांगावं, आम्ही पत्र म्हणजे काय सांगावं की तुम्ही पीडितांना मदत करू नका. आम्ही पत्रामध्ये हे लिहिलं की रवी मेंढेला तुम्ही संरक्षण करू नका, तर जोसेफला संरक्षण करू नका. आणि त्याला तर काढलं तर नाहीच रवी मेंढेला, पण एक जुनं पत्र एक काहीतरी त्यांनी टाईप केलं, त्याला सह्याचे पण अधिकार दिले. तर आज आम्हाला समाजाची मदत अशी पाहिजे की समाजाच्या लोकांनी त्यांच्याकडे जावं आणि सांगावं की तुम्हाला आकडेवारी त्यांच्याकडे आहे, तुम्हाला कधी काढलं जाऊ शकतं. अशा प्रकारची वागणूक तुम्ही करू नका. पारदर्शकतेने वागा. चेकवरती 2-3 सह्या ठेवा, 3-4 लोकांच्या सह्या ठेवा. आणि एखादा निर्णय घ्यायचा असेल की पीडिताला सस्पेंड करायचा असेल किंवा रवी मेंढेला ठेवायचं असेल किंवा त्यांच्या घराला PAला ठेवायचं असेल तर संस्थेची 11 लोकांची बैठक बोलवा. अशा प्रकारचं त्यांना सांगण्याची विनंती आम्ही समाजाला सांगतो. तुम्ही अपमान करता हे कुठपत बरोबर आहे? अतिशय चुकीचं आहे. म्हणूनच मी पत्रकारांना विनंती करतो की जेव्हा आज मी प्राध्यापकाशी संवाद ठेवला तेव्हा मी कॉलेजमध्ये यावं नाही, पत्रकारांनी यावं नाही म्हणून बाउन्सर ठेवले गेले. म्हणजे तुमचेच ट्रस्टी कॉलेजमध्ये यावे नाहीत. पत्रकार लोक जी एक 3रा स्तंभ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला त्या स्तंभाने यावं नाही. हा 4था स्तंभ. तर या अशा प्रकारची वागणूक भंतेंनी करू नये हे समाजाने भंतेंना सांगावं. बाउन्सर जेव्हा मी तिकडचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे सिद्धार्थ मेशकर यांनी सांगितले की आम्हाला अध्यक्षांनी ठेवायला सांगितले भंते ससे सुराई यांनी, आणि त्यांचे PM रवी मेंढे यांनी ठेवायला सांगितले. धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे, भंतेजींचा कार्यक्रम असणार, तिथे बाउन्सरच असणार का? म्हणूनच मी आम्हाला वारंवार सांगतोय की ठीक आहे आम्ही करू, आम्ही आक्रमक राहू, लवकरात लवकर मीटिंग बोलवण्याचा प्रयत्न करू. पण आपण सुद्धा पत्रकारांनी 4था स्तंभ म्हणताना आपण सुद्धा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा की आपण धर्मगुरू आहे, थोडंसं शिस्त पाळा. बैठक झाली प्राध्यापकांसोबत, तुम्ही काही कर्मचाऱ्यांसोबत बैठक केली, त्यांच्या काय समस्या होत्या, काय म्हणणं? अनेक हो, माझ्या पीडितेशी सोबतही बोलणं झालेलं आहे. पीडितांनी सांगितलेलं आहे की माझ्याकडे विटनेस आहेत आणि मी विटनेस तुम्हाला सांगणार नाही, मी पोलीस स्टेशनला सांगितलेले आहेत, कोर्टालाही सांगणार आहेत. पीडितांचं ते सांगितलं की पीडितांचं नाव जर आपल्या विटनेसचं जर नाव मी सांगितलं तर त्यांच्यावरती अन्याय होतो. तर आणि त्याचबरोबर एक नवीन व्यक्तीसुद्धा आली, ती म्हणाली मी सुद्धा 2023 पासून FIR केलेला आहे आणि मी पण त्या 2पैकी एका व्यक्तीकडून पीडित आहे. गवई साहेब, तो वॉचमॅन धावला, ते जी घटना झाली त्याच्यानंतर आता त्या वॉचमॅनला गप्प बसवण्यात आलेलं आहे, ह्याच्याविषयी काय म्हणणं आहे? दुसरं माझं असं म्हणणं आहे, जिथं 8 महिला काम करतात तिथं कायदा आहे की विशाखा समिती असावी. तुमच्या कॉलेजमध्ये ते विशाखा समिती नाही आहे का? तातडीने बॅक डेटमध्ये विशाखा समिती गठीत करण्यात आली आहे.
ह्याच्याविषयी सांगा. मी तेच सांगतोय ना, मी तेच सांगतो की आमची अडचण ताई अशी होत आहे की आम्हाला हे जे सगळे काही आहे गोष्टी या बाहेर आणायच्या नव्हत्या. दुर्दैवानं हे घडलं, बनतेच्यामुळे घडलं आणि मग अशाच प्रकारची जर वागणूक झाली तर कदाचित मग आम्हाला कडक कारवाई समितीला करावी. धाडस नाही तर महिला प्राध्यापकांनी अन्याय सहन करायचा का? मला याचं उत्तर द्या. बिलकुल नाही. समितीला धाडस नाहीये, त्यांना काय लिहितात काय वाचतात काय माहिती नाही, तर त्या महिलेनी आणि इतर महिलांनी अन्याय का सहन करायचा? बिलकुल त्या सगळ्या महिलांच्या बाजूने आहे. समितींना धाडस आहे. समिती ही संस्थेच्या प्रत्येक ऐकू ना मला. नाही मी हां म्हणून मी सांगतो, मला पूर्ण कंप्लीट हो जाऊ द्या ताई, की समिती ही पालक आहे. समितीने पत्र लिहिलेलं आहे, त्या दोघांनाही मनाई केली पाहिजे. आणि आता मला माहीत नाही, तुम्ही जर म्हणताय की एक कोणीतरी चौकीदार धावला, तुम्ही तशा प्रकारचा उल्लेख करू नका, काही विटनेस बाहेर आणू नका आपण. परंतु आम्ही गेटवर घटना घडली जेव्हा त्या प्राध्यापकांनी आरडाओरड केली आणि केलं तर चौकीदार धावला, तिथला वॉचमॅन धावला म्हणून विटनेसेस आहे. म्हणून आज धाडस आहे आमची. तुम्हाला मी तेव्हापासून तेच सांगतोय की धाडस आमच्यामध्ये बिलकुल आहे, 100% आहे. फक्त धर्मगुरूच्या अगेन्स्ट ॲक्शन घ्यावी की नाही या दोन मनस्थितीत आम्ही आतापर्यंत आहोत. पण वेळ प्रसंग आला तर मग आम्हाला कठोर पाऊल उचलावं लागेल. एफआयआर केल्यानंतर तिथं कोर्टामध्ये तर पोलीस पण गेले नाही, बजाजनगर पोलिसांचे, आणि त्यांची ती कॉपी पण गेलेली नाहीये. कसं बघताय या घटनेकडे तुम्ही? कोणाचं दडपण आहे? हेच बजाजनगर पोलिसांवर कोणाचं दडपण आहे? त्याचाच आम्ही शोध घेत आहोत की 8 लोकांनी सह्या केलेल्या आहेत भंतेच्या विरुद्ध. उरलेले 3 आहेत, म्हणजे स्वतः भंते आणि 2 फुलझेले. सुधीर फुलझेले पहिले सचिव होते, आजही ते सचिव राहू शकतात. त्यांची इच्छा असेल तर मी राजीनामाला द्यायला तयार आहे. फक्त जो क्रीडा तिथे स्पोर्ट्स अकॅडमी होती, क्रिकेट अकॅडमी, त्या अकॅडमीचा अकाउंट मी मीटिंगमध्ये उचलला. हा अकाउंट का इथे अकॅडमी का उघडण्यात आली, याच्या अकाउंटचे पैसे कुठे गेले, याचा हिशोब दिसत नाही, याचा राग त्यांना आला आणि त्यांनी मग सचिवपदाचा राजीनामा दिलेला आहे. आजही जर ते येत असतील तर त्यांना सचिवपद मी द्यायला तयार आहे. परंतु ट्रान्सपरन्सी लागेल. या मागे दडपण त्यांचं आहे काय हे मला शोधावं लागेल. नाही, तुम्ही म्हणाले वारंवार तेच म्हणतात की भंते आमच्या इकडे नवीन अध्यक्षाला तो काय लिहितो ते वाचता येत असेल, तो काय आकडा लिहितो ते वाचता येत असेल, आपली सही समजत असेल तर प्रश्न सुटेल. पण जर का अध्यक्षाला समोरचं पत्रच माहीत नाही आहे, फक्त सही त्याला करावं लागत असेल तर असे प्रश्न निर्माण होतील. अध्यक्ष कोण मग नवीन जर त्यांना तुम्ही जर काढलं तर अध्यक्षाचा नवा चेहरा कोण राहणार? 8 पैकीचं ठरवतील. आम्ही कोण ठरवणारे आहोत, तुम्ही कोण ठरवणारे आणि मी कोण ठरवणार आहोत? 8 लोक ठरवतील. गवई साहेब, या एकंदरीत खूप संवेदनशील प्रकरणामध्ये एक निर्जर कुलकर्णी आहे आणि दुसरं दीपा पानहेंकर, यांचा काय रोल आहे की यांनी मेंढेच्या विरुद्ध जे एफआयआर झालेली आहे त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा या दोघांनी प्रयत्न केला? अतिशय चुकीचं आहे. मी त्यांना विचारलं, ते कबूल झाले नाही. म्हणजे दीपा पानेकर कबूल झाले नाहीत. निर्जर कुलकर्णीशी माझी भेट झालेली नाही आहे. परंतु अशा प्रकारे तुम्ही पीडिताच्या विरुद्ध वागू नका अशा प्रकारचा निरोप त्यांनी दिला. परंतु त्यांनी सांगितलं की मला अध्यक्षांचं पत्र असते आणि आजच्या मीटिंगला अध्यक्षांचं पत्र नसल्यामुळे आजच्या मीटिंगला मी कोणत्याही स्टाफला येऊ देणार नाही. म्हणजे अप्रत्यक्ष मला ते सचिव मानत नाही. 11 लोक शेड्यूल कास्ट लोक जे CHB बेसिसवरती काम करत आहेत, त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की आम्हाला विनाकारण भंतेने काढलेलं आहे. तोंडी काही आदेश नाही, तोंडी काढलेला आहे. त्याचबरोबर 22 लोकांनी आम्हाला मेंढेच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे की आमच्या क्लासरूममध्ये येतो, व्हिडिओ घेतो. कधी कधी काही टॉपिक समजा सेन्सिटिव्ह असतात. एक व्यक्ती म्हणाली, एक प्राध्यापका म्हणाली की आमच्याकडे झुओलॉजी आहे, तिथे सगळे लेडीजच स्टुडंट आहेत. तिथे एक सेन्सिटिव्ह इश्यू असतो, म्हणजे प्रेग्नन्सी, मेन्स्ट्रुएशन, असा वेगवेगळे इश्यू असतो. त्याचासुद्धा व्हिडिओ काढला जातो. झुओलॉजी आहे
मी त्या लोणारेच्या मी 10 वेळा विचारलं, कारण मी सुद्धा MBBS ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे डर्मॅटॉलॉजीमध्ये. मी तर विचारलं की झोओलॉजी हा प्राण्यांचा असतो, म्हणजे तुम्ही मेन्स्ट्रुएशन हा प्राण्यांचं वगैरे डिस्कस करता का? तर ते म्हणाले नाही, आमच्यामध्ये असा एक टॉपिक आहे की जिथे खूप मनुष्यांचंच करावं लागतं. ठीक आहे, बोला. मी विचारलं ते, आय कन्फर्म इट 2 टाइम्स. बोला. समाज सगळ्यात पहिले आम्ही न्यायालयाने दरवाजा ठोठवणार आहोत की 8 लोक आहेत. एक तर सुधीर फुलझेलेने सचिवपद घ्यावं किंवा सचिवपदाचा राजीनामा द्यावा. मेंढे यांची नियुक्ती जर कायद्यात बसत नाहीये पत्राद्वारे, तर त्यांना बंदी का नाही घालत तुम्ही? आम्ही बंदी घातली, पत्र दिलंय ना, त्याच्यामध्ये एक पत्र आहे ना, पत्र दिला. उद्यापासून मेंढे दिसणार नाही का नाही ताई, उद्या आम्ही आमचं पत्र दिलं 2 वर्ष नाही, आम्ही आमचं पत्र दिलं 2 वर्षापूर्वी दिलं, कालही दिलं, उद्याही देऊ. पण जर अध्यक्षच मला जर सचिव मानत नसेल आणि माझ्या पत्राला किंमत देत नसेल तर मी काय करू? मला तर न्यायालयीन दरवाजा ठोठावं लागेल. व्यवस्थापक असणं हे पद महत्वाचं आहे. बाई काम तो अतिशय चुकीचं आहे, मी तुमच्या मताशी सहमत आहे ना. पण हे जे चाललं आहे डिक्टेटरशिप आहे, हेकेखोरपणा आहे. हा केअरटेकर होता बंते यांचा, त्यांचा पॉटी साफ करायचा, चिवर बदलून द्यायचा, ब्रश करून द्यायचा. तो कॉलेजचा व्यवस्थापक कसं काय असू शकतो? आम्ही रद्द केलं. मी काय फारसा मेंढ्यांना ओळखत नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांचा पॉटी साफ करत होता, ब्रश करत होता, अजून आंघोळ घालत होता, ठीक आहे तो. परंतु आता मी त्या खोलात जात नाही. परंतु तुम्ही सांगितलं हे मी काय बोललो नाही, परंतु अशा माणसाला तिथेच ठेवावं ना, घरी ठेवावं ना. आपल्या जे काही त्यांचं बुद्ध हे आहे इंदिरा बुधवार तिथे ठेवावं, कॉलेजमध्ये कसं यावं? आपल्या मताशी मी बिलकुल सहमत आहे. मला हेच समाजाला सांगायचं आहे की तुम्ही तुमचा मेंढे बुद्ध विहारात ठेवा. ट्रस्टींनी ज्याप्रमाणे लेखी दिलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या परिसरात आणि दीक्षाभूमीच्या परिसरात त्यांनी यावं नाही, तशा प्रकारचं भंतेने वागावं. ही जी तुमची इच्छा आहे ही आमची पण इच्छा आहे. आम्हीच नाही, आम्ही न्यायालयांचे दरवाजे ठोठावलेले आहे. आम्ही ठोठावले, सुरुवात केलेली आहे. भंतेच्या विरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय आम्ही मानसिकतेवरती झाले, त्याची मानसिकता आमची झालेली आहे. उद्यापासून कारवाई न्यायालयीन होणार आहे. फक्त समाजाने आम्हाला समजून घ्यावं की हे कठोर पाऊल, न्यायालयीन पाऊल आम्ही 2 वर्षानंतर सहन केल्यानंतर घेतलेला आहे. चॅरिटी कमिशनरला कंप्लेंट केली आहे का? चॅरिटी कमिशनरला तुम्ही आतापर्यंत किती? बिलकुल न्यायालयानं आमचं त्याची मी सांगितलं ना, आम्ही पाऊल उचललेलं आहे. वर्षात तुम्ही किती कंप्लेंट केला चॅरिटी कमिशनरला? अनेक केलेलं आहे, त्याचे आम्ही पुढच्या वेळेस तुम्हाला पत्र देऊ शकतो. गवई साहेब, माझा एक प्रश्न आहे. बरेच केलेले आहेत. गवई साहेब, माझा एक प्रश्न आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा आता अवघ्या काही दिवसावर आलेला आहे आणि तुमचं भांडण हे सुरूच आहे. आता जर धम्मचक्र सोहळ्याचा कार्यक्रम जर तिथे घ्यायचा असेल तर 2 मंच असणार का? धम्ममंच मंच एकच राहील. मागच्या वेळेस सुद्धा भांडण होतंच, मंच एकच होता. त्याच्याही पूर्वी म्हणजे हे भांडण आजपासून आहे, 2 दसऱ्यापासून आहे. मंच एकच होता, मंच दुसरे राहणार नाही. आणि त्याच्यापूर्वी आम्ही आमची न्यायालयीन लढाईमार्फत काहीतरी निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. पाहुण्यांचं कसं, म्हणजे तिथे आता नेहमी एक विचार असते की तिथे धम्म मंचावर फक्त धम्माचा विचार जायला पाहिजे. यावेळेस तुम्ही राजकीय पुढाऱ्यांना बोलवाल का? आम्ही मागच्या वेळेसपासून प्रथा बदलली आणि आम्ही धम्माचेच लोक बोलवतो. लोणारे साहेब अध्यक्ष आहेत आणि या बौद्ध समाजाचे धम्मगुरू म्हणूनही आम्ही त्यांचा मान करतो आहे. गेल्या 2 वर्षापासून त्यांनी एकाधिकारशाही या पवित्र दीक्षाभूमीवर राबवलेली आहे. समाजामध्ये वाईट मेसेज जाऊ नये, दीक्षाभूमीची आणि त्या पवित्र भूमीवर असलेल्या कॉलेजची बदनामी होऊ नये म्हणून 2 वर्षापासून आम्ही अनेकदा माघार घेतलेली आहे. भंते सुरेश ससाई यांनी अनेक असे पत्र दिले आहे. एकाधिकारशाहीने त्यांनी बँकेचे व्यवहार त्यांनी आपल्या सहीने करतात, त्याबद्दलही आम्ही आपत्ती नाही. MBAमध्ये जो स्टॉप आहे त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टचे फक्त 2 लोक आहेत. त्यामधल्या एक शेड्यूल कास्टचा एक अकाउंटंट, ज्याला आपण म्हणतो अकाउंटंट होते, जे 22-25 वर्षापासून तिथे सेवा करत होते. त्यांना बोलवलं आणि ताबडतोब भंतेजींनी त्यांना म्हटलं तुम्ही कलचे घर को मत. भंतेचा तो PA त्यांना सांगते कलचे आओ मत. भंतेजीने बंद बोला.
त्या माणसाला 25 वर्षाच्या माणसाला एका मिनिटात बंद केलं. त्याचप्रमाणे CHBवर काम करणारे 20 ते 22 वर्षापासनं 11 ते 12 लोक आहेत ज्यांनी निस्वार्थपणे या दीक्षाभूमीवर आणि कॉलेजमध्ये सेवा दिली आहे. बहुजन समाजाच्या सर्व धर्माचे लोक आहेत ते. त्यांना आता 2 महिन्यापूर्वी ताबडतोब त्यांनाही असंच बोलवण्यात आलं आणि प्रिन्सिपाल सांगते कल से आओ मत. कारण कोण काय सांगितलं तो भंतेजीने बताया, भंते के PA रवी मेंढेने बताया की कल से आओ मत. हा रवी मेंढे कोण आहे? अनेक लोक आता त्या ताईंनी प्रश्न विचारला. आम्ही त्याला 2 वर्ष अगोदर बॅन केलेलं होतं की या परिसरात हा नको. तुमचा PA आहे, तुमचा CS आहे काय, तुमचा काय केअरटेकर आहे तो तुम्ही घरी ठेवा. काल परवाही त्यांनी 2023चं एक नियुक्तीपत्र दिलं जे कधीच ठरलं नाही. त्या नियुक्तीपत्रात ते म्हणतात ते खाजगी सचिव आहे, त्याच्यात आउटवर्ड इनवर्ड नाही, ते बोगस पत्र आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात माझा CS आहे काय, व्यवस्थापक आहे, माझा PA आहे, माझा खाजगी सचिव आहे. एकाच त्याच्या 3 पत्रामध्ये ते पत्रसुद्धा आज आम्ही रद्द केलेलं आहे की भंते तुम्हाला असा अधिकार नाही. आम्ही भंतेजींचा आदरणीय आहे ते आजपर्यंत मान ठेवला, परंतु भंते सुरई ससाईमुळं हे बोलण्यास मी अत्यंत जबाबदारीने गांभीर्यपूर्ण सांगतो. पवित्र दीक्षाभूमीचा विकास आणि आंबेडकर कॉलेजचं जे नाव होतं ते आज जे लयास मिळण्याचा सुरुवात झालेली आहे त्याला सर्वस्वी भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई जबाबदार आहेत. हे अत्यंत जबाबदारीने आणि जबाबदारपणे मी बोलतो. आमच्याकडे तसे पत्र आहेत त्यांनी जे वागले 2 वर्षात त्याबाबतचे आमच्याकडे पुरावे आहेत. भंते सुरई ससाईंनी आपली वागणूक जर यापुढे व्यवस्थित केली नाही आणि दीक्षाभूमीच्या आणि कॉलेजच्या विकासाकरता भंते सुरई ससाईंनी समाजाला आणि आम्हाला साथ जर दिली नाही तर नाईलाज असतो भंते सुरई ससाईबद्दल आम्ही निश्चित विचार करणार. हे आम्ही ठरवून टाकलेलं आहे. एका महिन्यात जर भंतेजींनी आपला व्यवहार बदलवला नाही, लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर ते काढतात, बॉन्सर ठेवतात. पवित्र दीक्षाभूत बॉन्सर मागच्या वेळेस धम्मचक्रच्या दिवशी त्यांनी 20 बॉन्सर आणले होते. मी त्या बॉन्सरला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इथे आले तर ठीक आहे, तुमची रोजी मी बुडवणार आहे. ज्यांनी आणले असेल तुम्ही एका जागी बसा. ते बसले खाली. त्यांना म्हटलं तुम्ही यापुढे दीक्षाभूमीत यायचं नाही. आज 3 दिवसापासून पुन्हा कॉलेजमध्ये बॉन्सर दिसले. मागच्या वेळेस 3 दिवस अगोदर मी मना केलं, त्यानंतर 1 दिवस नाही ठेवले, पुन्हा आज ठेवले. आणि प्राध्यापिकाही भंते आज त्यांना सांगितलं जेव्हा डॉक्टर राजेंद्र गवईंनी सांगितलं, पत्र दिलं की बा सर्व लोकांना तुम्ही बोलवा. ते म्हणे मला बद्दलीचा आदेश नाही आहे, त्यांना बोलवलं नाही. आमची आपल्यास एवढीच विनंती आहे, समाजाला हे सांगा. समाजाला आम्ही हे सांगू इच्छितो की समाजाचा रोष आमच्यावर आहे, आम्ही सामोर येतो, आम्ही काम करतो. लोकांना वाटते की हेच यात कारणीभूत आहेत. या मुलीवर अन्याय झाला तर त्या मुलीला भंतेजी आदरणीय होते, त्यांनी आम्हाला बोलवायला पाहिजे होता, त्या पीडितेला बोलवायला पाहिजे होतं. परंतु त्यांनी त्या पीडितेला आम्हाला न बोलवता तिला 24 तासात सस्पेंड करू असं पत्र देतात. त्यावर आम्ही त्यांना पत्र दिलं असं नाही करतायत भंतेजी, तुम्ही या आपण बसू चर्चा करू. ते ऐकायलाच तयार नाही. तर आमची एवढीच विनंती आहे, भंते सुरई ससाई आदरणीय आहे, कृपया त्यांनी आपला मान सन्मान ठेवावा आणि दीक्षाभूमीचं अध्यक्षपद सन्मानानं भूषवावं. अन्यथा नाईलाज असतो भंते सुरई ससाईवर आम्ही अविश्वास आणणार.